आणि राजकारण करून दुसऱ्याच दिशेला हा विषय त्यांना भरकटत न्यायचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हे राजकारण केलेलं आहे आणि या ठिकाणी मातृशक्तीचा घोर अपमान हा त्यांनी केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये या देशाची मातृशक्ती यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। शक्ती कायदा हा देखील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, मात्र तो अजूनही अंमलात आणलेला नाहीये। शक्ती कायद्याबद्दल काय सांगाल प्रियंका? त्याची देखील महिला वाट बघतायत। शक्ती कायदा हा अंडर एक्झॅमिनेशन आहे आणि आपल्याकडे संविधानाच्या अधीन राहून एक ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो होऊन प्रत्येक गोष्ट ही पारित होत असते, प्रत्येक कायदा हा पारित होत असतो। योग्य वेळ आल्यास सगळं एक्झामिनेशन पूर्ण झाल्यावरती तोही पारित होईल। परंतु आज विषय हा शक्ती कायद्याचा नाही आहे, नारी शक्ती अधिनियमाचा आज विषय आहे। ज्या मातृशक्तीला या ठिकाणी 33% आरक्षण संसदेमध्ये आणि विधानसभांमध्ये देण्याच्या कायद्याला यांनी 2/3 मेजॉरिटी मिळू दिली नाही किंवा पराजित करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी कशा प्रकारे राजकारण केलं, कशा प्रकारे मातृशक्तीचा घोर अपमान केला, हा आजचा विषय आहे। खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दहशतवादी संबोधलेलं आहे। चेन्नईमध्ये पत्रकार परिषद पार पडत होती। कोणी? मल्लिकार्जुन खरगे। ज्यांनी स्वतःच्या तालिबानी मानसिकतेचा एक दर्शन या देशाला हा नारी शक्ती अधिनियमाचा विरोध करून दाखवलेला आहे, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवरती बोलण्याचा कोणताही अधिकार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।